महाराष्ट्रातील राजकारण सध्या प्रचंड गरम झालंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी महायुती अर्थात भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोमात सुरू केली। यामध्ये केवळ प्रचारापुरतेच नव्हे तर विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात ओढण्यासाठीही हालचाली सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याच्या चर्चा सध्या गाजत आहेत। याच पार्श्वभूमीवर एक खळबळजनक माहिती समोर आली आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतील तब्बल 5 खासदार सध्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत। ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली। आगामी राजकीय घडामोडींचं चित्र आणखीन रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फूट झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळत नव्याने संघटन उभारण्यास सुरुवात केली। मात्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सातत्याने उद्धव ठाकरेंना राजकीय आणि संघटनात्मक धक्के देत आहे। या 5 खासदारांच्या हालचालींचा परिणाम केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नसून संपूर्ण महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो। संसदेचं पावसाळी अधिवेशन 27 जुलैपासून सुरू होत आहे। त्यापूर्वी किंवा अधिवेशनादरम्यान या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास लोकसभेत महाविकास आघाडीचं संख्याबळ घटेल आणि सत्ताधारी महायुतीचं पारडं अधिक जड होईल। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना रोखण्यासाठी कोणती रणनीती आखते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका अशा संस्थांमध्ये सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकदनिशी तयारी सुरू केली आहे। या निवडणुका म्हणजेच राज्याच्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतचा सत्तेचा पाया मजबूत करण्याची संधी आहे। यामुळेच महायुती आता केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता विरोधी पक्षातील प्रभावशाली, नाराज किंवा सत्तेपासून दूर असलेल्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। याला राजकीय वर्तुळात गळ टाकणं किंवा ऑपरेशन टायगर असं म्हटलं जात आहे। पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्याने संघटन बांधणी, शाखा सुरू करणे, नवे पदाधिकारी नेमणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे त्यांच्या पक्षावर दबाव निर्माण झाला आणि अशा कठीण परिस्थितीतच 5 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं वृत्त समोर आल्यानं उद्धव ठाकरेंच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। या खासदारांना पक्षात कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक घेतल्याची माहिती समोर आली। या बैठकीत खासदारांच्या नाराजीचे कारण, त्यांचे गटात वाढलेले अंतर आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली असल्याचं समजतंय। पण तरीही शिंदे गटाने त्यांच्याशी थेट संपर्क असल्याचं संकेत दिले आहेत आणि म्हणूनच महायुती एकसंध असल्याचा जरी आभास दिला जात असला तरी अजित पवार आणि शिंदे गटामध्ये सत्ता वाटप तसेच निधी वाटपावरून तणाव दिसून येतोय। शिंदे गटाचे काही मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विकास कामे अडवण्याचा आरोप करत आहेत। त्यामुळे महायुतीच्या आतल्या घडामोडीही लपून राहिलेल्या नाहीत। यावरून स्पष्ट होतं की विरोधकांना गळाला लावताना महायुतीने आपले अंतर्गत वाद टाळणं गरजेचं ठरणार आहे। अन्यथा हे वाद प्रचाराच्या काळात विरोधकांना मुद्दा बनवण्यासाठी हातात आयतं कोळीत मिळू शकतं। राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले। एका बाजूला महायुती विरोधकांना गळ टाकत आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील पक्ष गळून पडू नयेत म्हणून धडपड करत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सर्व पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। उद्धव ठाकरे यांचे खासदार खरोखरच शिंदे गटात प्रवेश करणार का? महायुतीमधील अंतर्गत वाद पुढे काय वळण घेणार? आणि सर्वात महत्त्वाचं, जनतेचं मत कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं।